मुंबई में आयोजित संवाददाता सम्मेलन में नीतीश राणे और नीलेश राणे ने सरकार की प्राथमिकताओं और योजनाओं पर चर्चा की। जहां एक और नीतीश राणे ने महिलाओं, श्रमिकों और किसानों के आर्थिक सशक्तिकरण को लेकर सरकार की प्रतिबद्धता को बताया, वहीं नीलेश राणे ने रोहित पवार की बजट समझ पर टिप्पणी करते हुए विपक्षी नेताओं से अपेक्षाएं जाहिर की। वे मीडिया से बात कर रहे थे। रोहित पवारांना अर्थसंकल्प किती कळतो यावरूनच त्यांची पात्रता कळते। रोहित पवार ह्यांना फक्त टीका करायच्या पलीकडे त्यांना काही येत नाही, येणार सुद्धा नाही। नाना पटोले विजय जर बसले जर 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 अध्यक्षांनी त्यांना चान्स दिला असता की तुम्ही बोला, त्यांना सुचलंही नसतं हाऊसमध्ये काय बोलायचं। म्हणून रोहित पवार काय म्हणतात त्याला महत्त्व नाही। मुद्दा काय होता, विरोधक काय बोंब मारायचे की योजना बंद करणार, कुठली बंद झाली आहे का? आता 5 वर्षामध्ये आमच्या लाडक्या बहिणींच्या अजून आर्थिक सक्षम कसं करायचं हे आणि आम्ही करणारच आहोत। बंद केली तरी बोंब, नाही बंद केली तरी बोंब, हा असा तुमचा प्रकार आहे। जुन्या योजना आहेत त्या चालू आहेत, नाही पण जुना योजना बंद कराव्या असं तुमचं म्हणणं आहे का? तो ऑन रेकॉर्ड बोला। नवीन कर्ज शेतकऱ्यांना जी कर्जमाफी देण्यासंदर्भात होतं किंवा लाडक्या बहिणींचा एक लक्षात, शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणांना, मच्छीमारांना, कामगारांना आर्थिक सक्षम करणं आमच्या राज्यासाठी नवीन आर्थिक स्तोत्र, महसुली मार्ग उघडे करणं ही आमची सरकारची प्राथमिकता असल्यामुळे तेच प्रतिबिंब आमच्या अर्थसंकल्पामध्ये दिसलेलं आहे।